रामराम मंडळी, हा व्हिडिओ आहे जेव्हा मी माहेरी होते तेव्हाचा. आणि माझं सासर आणि माहेर अगदी 5 मिनिटाच्या गाडीवरती, म्हणजे गाडीवर किंवा गाडीतून जर जायचं असेल तर 5 ते 7 मिनिट जास्तीत जास्त अशा अंतरावरती आहे. पण आता हे ऐकून तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल ना की कसलं भारी किंवा किती छान नेहमी जायला मिळत असेल. जायला मिळतं मला, पण माझं फारसं जाणं होत नाही, कारण ही दोन्ही मुलांमधनं मला फारसा वेळ मिळत नाही. आई-बाबा नेहमी येऊन जातात, नेहमी भेटतात. 1 दिवसाआड 2 दिवसाआड चक्कर असते. राहायला जाणं अजिबात होत नाही. हे मग तिथं गेलं की मिष्टीला फार आवडतं असं राहायला जायला आईकडे, माझ्या आईकडे. ती एकटीसुद्धा शनिवार रविवारी जात असते. आता मिहीर झाल्यापासून 9 महिने झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा, म्हणजे आत्ता जेव्हा गेले होते तेव्हा पहिल्यांदा गेले होते. 9 महिने पूर्ण झाल्यावरती त्याला राहायला तिकडे. तर इतकं म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या माहेरी जायला मिष्टीच खूप एक्सायटेड असते. ती आता सध्या ह्या व्हिडिओमध्ये बघत असेल तर तुळशी वृंदावनापाशी असं मस्त रुसून बसली आहे. इतकं मज्जा वाटते ना मला तिची, की ती आत येतच नाही. मी मध्ये पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ती आत येतच नाही. इथे तिचं सगळं जे काही असेल, खाणं पिणं, नाश्ता, चहा, पाणी, सगळं 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 अंगणात. तिचं असं आहे की अंगणच आजीचं घर आहे. आजीला घर आहे का नाही आतमध्ये, असं ती वागत असते, वावरत असते. जे काही आहे ते अंघोळसुद्धा ती बाहेरसुद्धा करू शकेल, इतकं तिला ते ॲडिक्टेड आहे ती या अंगणाशी आणि ह्याच्याशी. आणि हे मिहीर पण तसंच झालं आहे. त्याला आत नेलं की तो सतत बाहेर जायचं असतं. हात बाहेर काढतो आणि असं करून सांगत असतो. अजून तो काही बोलत नाही, 9 महिन्याचाच आहे तो आत्ता. त्याला हे बघा, आता छानपैकी आईने त्या दोघांना इथं खाली टाकून दिलं. ती तर तिचं काहीतरी तिसरंच चाललेले असतात खेळ. पण त्याचं पण तेच चाललं आहे. तो अजिबात बसत नाही एका जागेवर. त्याला आता खाली खडबड फरशी वगैरे आहे. तर एक पाय असं वर करून एक गुडघा बाहेर काढून असा चालतो तो, रांगतो तो म्हणजे. आणि बरोबर मिष्टी काय करत असती, बरोबर तिथंच त्याला जायचं असतं. अशी मजा मजा चाललेली असती दोघांचा आरडाओरडा चाललेला असतो. हेच ते माहेर आहे जिथे मी लहानाची मोठी झाले. असं सगळ्या माझ्या आठवणी आहेत. आणि या आठवणी आता या दोघांच्या पण लहानपणीच्या आठवणी त्या आजोळ म्हणून एन्जॉय करत आहेत. खूप छान वाटतं. या घराची भिंत, झाडं, फळं, फुलं, पानं जे काही आहे, ज्या काही माझ्या मेमरी त्या माझ्या वेगळ्याच आहेत. पण या दोघांच्या आयुष्यात किंवा या दोघांना ज्या लक्षात राहणार आहेत त्या वेगळ्याच आहेत. आणि मग हे असा समोसा वगैरे खाऊन मी आले माझ्या सासरी. असं एक छोटंसं काहीतरी म्हटलं सांगावं अपडेट. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.